मिलियन्स ऑफ मिलियन व्ह्यूज तर कमवलेलेच आहे, पण आता तुम्हाला मुंबई सिटी आयकॉन अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे वेब सिरीज साठी. आणि खरं तर अवॉर्ड्स मिळवणं फार मोठी गोष्ट असते आणि तुम्ही चिल्ले पिल्ले छोटे छोटे मस्त ते अवॉर्ड मिळवून देत आहेत. चॅनलची ग्रोथ तर होतेच, पण तुमची पण ग्रोथ होते मस्तपैकी. सगळ्यात आधी कन्सेप्ट किंवा मग ह्या सगळ्या गोष्टींकडे वळायचं आहे असं का वाटलं तुला अंकिता? म्हणजे स्टुडंट्स फेज मध्ये जावं असं का वाटलं इट्स मज्जाला? सो इट्स मज्जा नेहमी जेव्हा ओरिजिनल कॉन्टेंटचा आम्ही विचार केला की आता आपण ओरिजिनल कॉन्टेंटमध्ये पाय ठेवला पाहिजे किंवा तिथे स्पेस आहे ते आपण स्टार्ट करूया. बरोबर. ते केल्यानंतर मग काय कमी आहे आपल्या युट्यूबमध्ये? सो शाळा बरोबर. किंवा जसं आमची टॅगलाईन आहे की कदाचित मनापासून जगलेलं आयुष्यातलं शेवटचं वर्ष आहे खरंय. 10वी. प्रत्येकाच्या कोपऱ्यातला हा हळवा म्हणजे मनातला हळवा कोपरा आहे की 10वी म्हटल्यावर तुम्हाला बऱ्याच गोष्टी आठवतात. बरोबर. ते स्ट्रगल आठवतं, ते पेपर आठवतात, ते मित्र आठवतात, ती शाळा आठवते. आणि हे सगळं जेव्हा आमच्या माइंडमध्ये होतं, तेव्हा नंतर आम्हाला असं वाटलं की आपण ट्राय करके देखते, काय होईल? ओके. जास्तीत जास्त काय होईल? आपण हरू, पडू. हम्म. पण नाही झालं असं. खरंय. आम्ही जिंकलो. खरंय. आणि 8वी इतकी सुपर डुपर हिट गेल्यानंतर काही चान्सच नव्हता की आम्ही 10वी नाही आणणार. बरोबर. सो 8वी नंतर 10वी आणलं आणि खरंच खूप अभिमानाने सांगावं असं वाटतं की आम्ही जिंकलो.